नमस्कार. साप्ताहिक वज्राघातच्या सप्रेम नमस्कार. वज्राघात 24 मध्ये 2025-26 लातूर महापालिका रणशिंगण या गोष्टीवर आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, लातूर काँग्रेसचा एक मालक आणि भारतीय जनता पार्टीत अनेक मालक असताना एक मालक, अशी परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या दोन पक्षात झालेली आहे. लातूर काँग्रेस कमिटी म्हटलं की अमित विलासराव देशमुख आणि भारतीय जनता पार्टी म्हटलं की संभाजीराव पाटील निलंगेकर. दोन व्यक्तीच्या नंतर लातूरमध्ये कुणीही मोठा नाही, अशी परिस्थिती लातूरची अवस्था झालेली आहे. लातूरच्या जनतेच्या मनात काय आहे यापेक्षा लातूरचा उमेदवार जो आम्ही देऊ तो निवडून येईल ही भावना या नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळे तर लातूरचं विकास नावाची गोष्ट रखडली गेली आहे. असं वज्राघात 24च्या माध्यमातून ज्यावेळेस लोकात आम्ही फिरतो त्यावेळेस लोकांच्या तोंडून ऐकण्यात येतं. त्यामुळे असं म्हणावं लागत आहे की मागल्या प्रशासकीय काळात 3 वर्ष लोकांची बेजारी आणि परेशानी करण्यात या दोन पक्षाचे नेतेच कारणीभूत आहेत, असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. मित्रांनो, लातूरच्या जनसामान्य माणसाला गुंठेवारीसाठी लाखो रुपये देण्याची वेळ आली. बांधकाम परवान्यासाठी आणि गुंठेवारीसाठी वर्ष पाय घासण्याचा वेळ महापालिकेच्या प्रशासनासमोर आली. पाय घासून सुद्धा उपयोग होत नसताना त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला पैसे देण्याची वेळ आली, तरी सुद्धा काम होण्यास दिरंगाई होत होती. एक कागद जोडला की दुसरा कागद आणा, दुसरा कागद जोडजीपर्यंत फाईलच गायब. अशी परिस्थिती त्या गुंठेवारी आणि बांधकाम परवान्याची लातूर शहर महापालिकेत झालेली आहे. त्यावर भारतीय जनता पार्टी असो की काँग्रेस कमिटी असो, या दोन्ही नेत्याच्या वतीनं किंवा दोन्ही पक्षाच्या वतीनं कोणत्या कार्यकर्त्यानं लातूर शहरातल्या नागरिकांसाठी कदापि आवाज उठवला नाही. लातूर शहरातल्या लोकांना पिळण्याचं पाप भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने केलेलं आहे. जनसामान्य माणसांची लूट किती प्रमाणात होती आहे त्यावर कोणत्या काँग्रेस कमिटीच्या नेत्याने किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं ब्रश शब्दांनी तरी जनसामान्यांच्या माध्यमात जनसामान्यांसाठी आवाज उठवला का? उठवला नाही तर का उठवला नाही? असे अनेक प्रश्न लातूरकरांसमोर आहेत. मात्र आज भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेस कमिटी असो, प्रत्येक जण म्हणतो लातूरचा आवाज म्हणजे काय. कोण म्हणतो हात, कोण म्हणतो कमळ.
मग लातूरकरांनी या लोकांना का निवडून द्यायचं हाही एक प्रश्न आहे. ज्या जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारे पक्ष आणि पार्ट्या आवाजच उठवत नसतील किंवा यांच्याच आशीर्वादानं जनसामान्यांची लूट आणि जनसामान्यांची परेशानी होत असेल तर या लोकांना का मतदान करायचं असाही प्रश्न लातूरकरांच्या मनात आहे. त्यामुळेच म्हणावे लागते आहे, दोन पक्षाचे दोन मालक विधानसभा लढवून अर्चनाताई पाटील चाकूरकरांना यांना महापालिकेचं निवडणूक प्रमुख केलं होतं, पण शिवराज पाटील चाकूरकर वारले. महामहिम शिवराज पाटील चाकूरकर वारले आणि कधी न पद गेलं ते लातूरकरांना सुद्धा कळालं नाही. याच्या माग षडयंत्र नेमकं कोणाचं? संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित विलासराव देशमुख यांचं लाट सोट तर नाही, साठ लोट तर नाही. निलंग्यात संभाजीराव पाटील तुम्ही राहा आणि लातूरमध्ये अमित विलासराव देशमुख यांना सपोर्ट करा, असं साठ लोट तर नाही. हा प्रश्न लातूरच्या जनतेच्या मनात खदखदतोय. का खदखदू नये? हे वज्राघात 24 आज लातूरच्या जनतेच्या वतीनं या नेत्यांना विचारतोय. लातूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अमित विलासराव देशमुख तुम्हाला लातूरच्या जनतेनं असल्या संकटकालीन कार्यकाळात सुद्धा निवडून दिलं, मात्र तुम्ही कोटीचे बॅनर लावून लातूरला विकासापासून वंचित ठेवलं. लातूरची जनता विचारते, विधानसभेत लावलेल्या कोटी निधीचं कुठं विकास झालाय सांगा साहेब. तुम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्राचे माजी मंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आहात आणि त्यांच्या पायावर पाय ठेवून तुम्ही लातूरचा विकास करणार असं सांगत आहात, तर एवढा निधी कोठीचा प्रत्येक प्रभागात आणल्याला अमित भैया विलासराव देशमुख गेला कुठं ते तरी सांगा. लातूरच्या जनतेला कळू द्या, नेमकं काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना तुमच्या म्हणण्या अनुषंगानं का निवडून द्यायचं ते तरी कळू द्या. लातूर शहरातला एकही प्रभाग किंवा एकाही प्रभागात विकास नावाची गंगा वाहिली हे तरी दाखवा. की भारतीय जनता पार्टीच्या संभाजी पाटलासोबत तुमचं साठ लोट करून लातूरच्या जनतेला येड्यात काढण्याचा प्रकार तर नाही ना? या अनेक प्रश्नाचे लातूरकरांच्या वतीनं वज्राघात 24 आपल्याला विचारताय. आणि याचे उत्तर लातूरच्या जनतेला 14 तारखेच्या आत संभाजीराव पाटील निलंगेकर आणि अमित विलासराव देशमुख
आपल्याला द्यावे लागतील एवढं सत्य आहे. आणि वज्राघात 24च्या उद्याच्या बातमीपत्रात आपण यापेक्षा जास्त प्रश्न आणि उत्तरं घेण्याचा प्रयत्न करू. जनसामान्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न वज्राघात 24च्या माध्यमातून करू. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि उद्याच्या बातमीपत्रात आपण वज्राघात 24 पाहू. सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. वज्राघात 24 जनसामान्यांचा आवाज आहे. हा आवाज आपण पोहोचवूया.